आटपाडी तालुक्यातील बनपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना बापाने उलट्या पायाने बांधून रात्रभर टांगून ठेवून अमानुष छळ करण्यात आल्याने 10 वर्षीय ऋतुजा म्हणजे सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा ही गंभीर जखमी अवस्थेत सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेते. ऋतुजाच्या पोस्टमॉर्टम अहवालात देखील तिचे हातपाय बांधल्याने समोर आलं असून पोलिसांनी नाना हैबत यमगर या मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्यांनी घेतल्याने संतापाच्या भरात या 2 चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आलाय. बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलट्या टांगल्या. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या. मात्र त्यांच्याच आई वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना वरती बांधून निष्ठुर आई वडील घरातच निर्धास्त झोपले, तर बाहेर आजी आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला होता, तर आई वडील पोटच्या मुलीच्या प्रेताखालीच निर्धास्तपणे झोपले होते. पोटच्या मुलींचा अमानुष छळ करून जिवंत मारल्याची घटना निर्दयी वागणुकीने मानवतेलाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गुरुवारी मुलींच्या आजोबांनी मुलींना खाली सोडलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ऋतुजा ही मृत अवस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे ती मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईक सानिकाचा मृतदेह घरी घेऊन आले. मात्र जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मी विनय रामचंद्र बहिर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी गुरुनं 97/26 या गुन्ह्याचा तपास अधिकारी असून गुन्ह्यातील मयत मुलगी नामे ऋतुजा यमगर वय 9 वर्ष हिची रात्री पोस्टमॉर्टम झाले असून तिचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. तसेच घटनास्थळी हजर येऊन 2 पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून फॉरेन्सिक वाहनाद्वारे तांत्रिक पुरावे गोळा करून गुन्ह्यातील आरोपी अटक केला आहे. आरोपीस आज रोजी मान्य न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास चालू आहे. त्यानुसार मुलीच्या प्राथमिक तपास जबाबानुसार की बाबा ती मुलीच्या वडिलांनी दोन्ही मुलीला अनुजा आणि ऋतुजा यांना शेजाऱ्यांनी चोरीच्या आळावरून हातपाय बांधून पत्र्याला उलटं टांगलं होतं आणि वाचवण्यास येण्यासाठी कोयता घेऊन आजी आजोबा आणि पत्नीस मज्जाव केला होता. राणी दादू यमकर. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 13 वर्ष झाली असतील. 14-15 वर्ष होत आहेत. 15 वर्ष पहिल्यापासून जर रागीट स्वभाव आहे का कसं हा, काय? दारूच पितात पहिल्यापासूनच ते दारू पितात. बर, तुम्ही कधी काय समजावून सांगितलं नाही का दारू बिरू काय? सांगून मस्त सांगण्याचा प्रयत्न केला, ऐकत नाही ते. सगळ्यांनी समजून. काय झालं? तुम्ही कसं कसं झालं जरा सांगा. तुम्ही कुठं झोपला होता कसं? आत्ती मामा दारात झोपली होती बाहेर. बर, घरात होतं, मी पण होती तिथं घरात, पण मला सोडू दिलं नाही सोडायचं म्हणलं. रोज एकाच्या वस्तू आणतोय त्या पोरी उचलून, रोज कुणाच पैसे भरत बसणार, अजिबात सोडायचं नाही म्हणून. त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं? काय आणलं होतं? काय दारू पिऊन आलेला हातपाय बांधलं पुरींचं दाव्यानं आणि वर बांधले होते. नाही पोरीने त्या दिवशी काय? त्या दिवशी पुरीने कुणाचं पैसे कुणाचं काय असे घेऊन खावातनं खायला घेऊन यायच्या, खायच्या, भोवतनीच फिरायच्या. हा, कुणाची चप्पल घे, कुणाचं शाळेत गेलं वही पेन घे, हेच दुसरं काय नाही. तुम्हाला पण येऊन दिलं नाही का? नाही येऊ दिलं, नाही तुम्ही यायचं काय म्हणलं. प्रयत्न केला का आज जायचा? होय, मस्त प्रयत्न केला, रात्री? नाही म्हणलं. हो, काय म्हणत होते आत येऊ नको म्हणून? काय हा, यायच नाही आत म्हणलं, माझं मी बघतो. मुलीवरती टांगले होते त्यावेळी ती खालीच तिथं झोपली होती. तुम्ही कुठे झोपलो? मी पण तिथंच होती, मुलांपाशी होती, पण मला सोडायला जाऊ द्यायचं नाहीत, सोडू द्यायचं नाहीत, सोडायचं नाही म्हणायचं. तो माझं मी बघतो. ते पण झोपलं नव्हतं, ते पण त्याच रूम मध्ये होतं, जागच होतं. पुरी म्हणत पाणी नव्हती का? पाजलं त्यांनी 2 वेळा. आणि बाकीची मुलं बाकीची मुलं झोपली होती बाहेर आजी बाहेरच होती का? आजोबापाशी. होय, किती मुलं आहेत टोटल तुम्हाला? 5 मुलं आहेत मला, 4 मुले आणि 1 मुलगा. किती वाजता रात्री झालं म्हणजे? बांधले किती वाजता? संध्याकाळी 7:30च्या टायमिंग मध्ये बांधल्या होत्या. मग रात्रभर तशाच होत्या? रात्रभर तशाच. पाणी बिणी दिलं? पाणी त्याने 2 वेळा दिलं. मग काढलं कधी? कधी कळालं तर मला?
कधी म्हणजे सकाळचं त्यांनी गावात गेलं 5 टायमिंगमध्ये उठून सानी गावात गेल्यावर ना मग मी पण बाहेर आली. परत त्यांनी गेल्यावर मामाने सोडल्यावर ना मग एक बोलत होती एक बोलत नव्हती. बोलत नाही तिला पाणी मी पाजलं, पाणी पित होती. मग पाणी पित होती म्हणल्यावर ना म्हणलं हिला लवकर न्या. मग आती मामा ती मातीला गेलेली चुलत दीर त्यांना बोलवलं आणि त्यांच्या गाडीतनं नेलं तिला.